शेकडो वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज आई येडेश्वरीची यात्रा संपन्न होतीये आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक आज इथे येरमाळ्यामध्ये आलेले आहेत आणि आपण बघितलं किती प्रचंड उत्साह आहे, किती श्रद्धा आहे लोकांची. आणि आज सर्वांनी दर्शन घेतलं, आईची प्रार्थना केली आणि आईने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. हेलिकॉप्टरचं दरवर्षीप्रमाणे पुष्पवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांना थोडासा अजून उत्साह वाटतो. थोडं आज हेलिकॉप्टर यायला थोडा वेळ लागला होता, परंतु सगळं व्यवस्थित जमलं आईच्या कृपेने. आपल्या सर्वांना देखील मनापासून मी खूप शुभेच्छा देतो आणि आईच्या चरणी प्रार्थना हीच आहे की येणाऱ्या वर्षामध्ये सर्वांना सुखसमृद्धी लाभावी, हीच आईच्या चरणी प्रार्थना आहे. आता देवीकडे साकडं काय असणार आहे? देवीकडे साकडं काय असणार आहे? आपल्या खरं तर पावसामुळे शेतकऱ्यांचं कुठं नुकसान देखील झालंय. देवीकडे काय साकडं असणार? मी म्हटल्याप्रमाणे आईकडे प्रार्थना हीच आहे, आईच्या मोठ्या बहिणीकडे तीच प्रार्थना आहे की येणारं वर्ष सर्वांसाठी सुखसमृद्धीचं जावं, शेतकऱ्याला योग्य असं संरक्षण मिळावं, जे काही नैसर्गिक आपत्ती होते त्यातनं होणारं नुकसान जे आहे ते टळावं, हीच आईच्या चरणी प्रार्थना आहे.